स्टार्ट हवाय जयगावदे स्पोर्ट्स खानिवरे क्रिकेट संघाला. रमेश जलपे यांच्याकडे ती क्षमता आहे आणि आपल्या क्षमतेला आपल्या गुणवत्तेला त्यांना देखील मॅच मध्ये न्याय द्यावा लागेल. या बॉलला टॉपेज बॉल विथ झेलची संधी विकेट किपर जज करतोय आणि झेल संपादित. रमेश माघारी परत आहेत. महत्वाचा मोठा हादरा लागलाय या निर्णायक सामन्यात. तो टीम जयगावदेव खानिवरेला. फलंदाज बाद. रमेश बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर आता मैदानात दाखल होत आहेत ऋतिक. एक धाव सध्या स्कोरबोर्डवर. 43 धाबेचं मोठं टार्गेट. धावफलकाचा एक वेगळा दबाव बनलाय आणि तो दबाव सध्या झुगारून द्यावा लागेल बॅटर ऋतिकला, जो नव्यानं सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला दाखल होतोय. या बलीला बेल्स तर डिसलॉक झालेले आहेत. फलंदाज बाद होतोय यसिडीज आणि आणखीन एक हादरा बसतोय. तू चल मैं आई अशी परिस्थिती. ऋतिक माघारी. बॅक टू बॅक सेकंड विकेट. दुसरा धक्का दिलाय तो सॅम म्हात्रे समीर म्हात्रेनं. यसिडीज टॉप ऑफ द बेल्स. बॉल हिट झाला त्याच कारणासह बेल्स डिसलॉक झालेले आहेत. ऋतिक माघारी परतलाय. बॅक टू बॅक 2 धक्के. आता विकेट हॅट्रिकची संधी बनली आहे गोलंदाज समीरला. आणि जर विकेट हॅट्रिक कॅरी झाली तर पसायदान हेअर कटिंग सलीमचं सर्वेसर्वा विवेकजी सोनवणे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट लकीदादा म्हात्रे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. या 2 विकेटसाठी देखील 500चा कॅश प्राइज जमा झालेला आहे. एसडीज बँग ऑन टार्गेट. त्रिफुला उद्ध्वस्त. दांडी गुल. फलंदाज बाद. आणि स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक आता कॅरी केली आहे ती गोलंदाज समीर म्हात्रेनं. जनार्दन आल्या पावली माघारी. सलगचा तिसरा धक्का. त्रिफुला उद्ध्वस्त. दांडी गुल. फलंदाज बाद. विकासजी शेळके सरपंच ग्रामपंचायत आगाशी यांच्या वतीने देखील या विकेट हॅट्रिकसाठी 500. ॲडव्होकेट लकेदादा म्हात्रे यांच्या वतीनं 500 आणि त्याचबरोबर विवेकजी सोनवणे यांच्या वतीने 500. तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज आता जमा झालेलं आहे. 3 विकेट बॅक टू बॅक काढलेले आहेत. वेगाने येणाऱ्या वाऱ्याचा झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसा सध्या हा फलंदाजीचा क्रम कोसळताना आपण बघत आहोत. जयगावदेव खानेरी टीमचा नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. अरुण सध्या खेळतायत स्टॅकर एंडला.